या ठिकाणी जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं सुरुवातीला या यवतमाळमधील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. कारण शेती माती आपला बेस पॉइंट आहे, हे विसरता कामा नये. कारण ज्या मातीवरती आपण बसूनच ही एका दाण्याचे 100 दाणे करणारी माती आहे. त्यामुळं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून इथं येण्याचं मला भाग्य मिळालं. आमचे मोठे बंधू माननीय सचिन मनवर, माननीय कृष्णा भाऊ आणि या प्रभागाचे नगरसेवक माननीय अभिलाष खंडारे. खरं तर तुम्हाला कल्पना असेल, आम्ही प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, इथल्या कामगारांसाठी आंदोलनं करतो आणि इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात कसा न्याय मिळेल त्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि आमचा हा यवतमाळ डिस्ट्रिक्ट खऱ्या अर्थानं विदर्भ आणि प्रामुख्यानं आशिया पॅसिफिक रिजनमध्ये एक सुसाईड रिजन म्हणून ओळखला जातो, की हे पुसण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. आणि या डिस्ट्रिक्टमधला शेतकरी असेल, कष्टकरी असेल, विद्यार्थी असेल, तो स्टेट लेवलवरती, नॅशनल लेवलवरती आपल्या जिल्ह्याचं नाव कसं रोशन करेल, हा आमचा सर्वांचा सामूहिक प्रयत्न आहे. आणि खऱ्या अर्थानं आता तुम्ही आम्हाला इथे बोलवलं तर माझी तर लायकी नाही. तुमचं हे मोठपण मानतो की तुम्ही आमच्यासारख्या अत्यंत सामान्य कार्यकर्त्याला ठिकाणी इन्व्हाइट करता. आणि उद्याच्या काळामध्ये आपल्या डिस्ट्रिक्टमधला विद्यार्थी, या जिल्ह्यातला विद्यार्थी स्टेटवरती गेला पाहिजे, नॅशनलवरती गेला पाहिजे, आपल्या जिल्ह्याचं नाव वेगळ्यापणानं उमटवलं पाहिजे, गौरवलं पाहिजे, हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. मायबाप, तुम्ही आम्हाला बोलवलं आणि या सर्व विद्यार्थ्यांना, ही जी अकॅडमी आहे, मला वाटतं सिग्मय, बरोबर आहे, सिग्मय, या अकॅडमीला मी सदिच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून खूप सारे विद्यार्थी घडले पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांनी नॅशनल लेवलवरती आपल्या जिल्ह्याचं वेगळंपण सिद्ध केलं पाहिजे. ही भावना, ही सदिच्छा ॲग्रिकल्चर मुवमेंट यवतमाळ यांच्या माध्यमातून मी व माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही मान आणि सन्मान दिला, प्रेम दिलं, आदर दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय भारत.